1% फॉर फिट भारत. यस, 1% फॉर फिट भारत. आपल्या स्वतःचा वेळ स्वतःच्या फिटनेस करता आणि स्वस्त आणि तंदुरुस्त भारता करता. तर आता आपल्या सोबत आहे गोंदियाचे सायकलिस्ट, जे गोंदियावरून नागपूरला सायकलिंग आले आणि तिथून आता आम्ही निघालो पंढरपूरला. तर अनुभव आपण. नमस्कार सर. नमस्कार सर. सर आपला परिचय. मी देवानंद जन्मा भांडारकर. कुठे राहता सर आपण? मी गोंदिया डिस्ट्रिक्ट मुक्काम पोस्ट कारंजा तहसील जिल्हा गोंदियाला राहतो. ओके ना. आपला व्यवसाय काय किंवा काय? माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा आणि मी इंटिरियर डिझायनर आहो. सॉरी, इंटिरियर डिझायनर. इंटिरियर डिझायनर. आपल्या गोंदियालाच आहे तुमचं? गोंदियाला प्रॉपर जनकुशल गोंदियावर ऑफिस आहे माझा. हा, D&D कन्स्ट्रक्शन म्हणून. ओके सर. तुम्ही ऍज अ सायकलिस्ट गोंदियावरून नागपूर आणि नागपूरवरून आता आपण गोंदिया चाललो, पंढरपूरला चाललो. तर या पंढरपूर वारीमध्ये तुम्हाला हे आयडिया कोणी दिली का नागपूरहून पंढरपूर वारी जाते आणि याच्यात आपण सहभागी? काय झालं, मी फरवरी महिन्यामध्ये सायकलिंग सुरू केली. आमचे सोनाली सर म्हणून आहेत, ते सायकलिंग संडेशी जोडलेले होते आणि त्यांनी मग त्यांच्यासोबत राईड करताना पर संडेला आम्ही रायडिंगला जातो. तर रायडिंग दरम्यान मला माहिती मिळाली की नागपूरचे जे ग्रुप आहे आपला टायगर ग्रुप ऑफ एडव्हेंचर, यांच्या मार्फत पंढरपूर यात्रा सायकल वारी निघते प्रत्येक वर्षी. आता हे मागच्या 4-5 वर्षापासून हे वारी जाते. तर मला माहिती झालं, तुम्ही आमचे निर्वाण सर ते मागच्या वेळेला आले होते. बरोबर. तर त्यांच्याच माध्यमातून माहिती झालं मला. तर म्हटलं मी पण येणार. मी त्या फरवरीला ठरवलं की मी मला सायकल वारीला जायचं. सायकल वारीला यावर्षी आले. या वर्षी जे मागच्या वर्षी वारी झाली त्याबद्दल काही अनुभव तुम्ही ऐकले? या सायकल वारीमध्ये यायचं सिस्टम कसं राहते, याबद्दल काय प्रोव्हिजन राहते, कशा प्रकारे प्रवास? हो, ते ऐकलं आहे ते. कारण कसं आहे, मागच्या वर्षी निर्वाण सर वगैरे आले होते, त्यांनी मला सांगितलं की नागपूरहून सायकल वारी निघते. वेळोवेळी स्टॉपेज राहतात. चाय सकाळी उठणे, सायकलिंग एक्सरसाइज करून सायकलिंग करणे, चहा नाश्त्याची, मग जेवणाची वेळ, मग अजून चहा, आणि हळूहळू सर्वांना घेऊन असा इथे रेस नाही आहे, ही वारी आहे. वारी सर्वांसोबत चालली जाते तेव्हाच ती वारी मानली जाते. अगदी बरोबर. सर तुम्ही सायकलिंग सुरू केली 5-6 महिने झाले. 6 महिने. सायकलिंग सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता सर? सायकलिंग सुरू करण्याच्या मागेचा उद्देश म्हणजे फिट राहणे आणि सोबतच पर्यावरणाला आपण वाचवतो कुठेतरी आणि फिटही राहतो. पेट्रोल इंधन आपण पोल्युशन वाढतो, पोल्युशन नाही होत. बरोबर. आणि इंधनही वाचतो. कुठेतरी आम्ही सिंहाच्या वाटा, पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही देशाच्या कुठला तरी काहीतरी भाग आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो. सर सायकलिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्थ मध्ये काय फरक जाणवला का सर? हेल्थ मध्ये माझे वजन 70 किलो होतं, आता तो कमी झालेला आहे. त्याच्या अगोदरही मग असं झालं, वजन वाढलं होतं तर मी रनिंग करून कमी केला. त्यावेळेला मी महिन्याभरात रनिंग कमी केली होती, 25 किलोमीटर रनिंग एक्सरसाइज वगैरे करून. त्यानंतर अजून मग आपला वर्किंग मध्ये आलो, अजून वजन वाढला तर मग अजून सूर्यनमस्कार, वॉकिंग वगैरे ते मी काही ना काही करत राहतो. ऍक्टिव्हिटी कसं स्पोर्ट्समॅन नाही आहो, पण स्पोर्ट्सशी जुळलेला व्यक्ती आहो. आम्ही फिटनेस ऍक्टिव्हिटी व्यक्ती आहोत. सही. सर तुम्ही सायकलिंग व्यतिरिक्त फिटनेस करता अजून की काय हे करता, म्हणजे घरी जनरल मध्ये? घरी म्हणजे योगासन वगैरे, ओके, अनुलोम विलोम, रामदेव बाबाचे जे आसन वगैरे आहेत. बरोबर. आणि रनिंग वगैरे पण छान. आणि सर जसे तुम्ही आता आपण नागपूरवरून आता नांदेडच्या जवळ आलेलो, या प्रवासामध्ये काय तुम्हाला आवडलं सर? या प्रवासामध्ये मला आवडलं म्हणजे कसं आहे, मी वारीला माझी पहिली वारी, या पहिल्या वारीला माझा अनुभव पुष्कळ छान आहे. कारण की मी गोंदियावरून मी फक्त एकटा आलेला होता. बरोबर. त्यामुळे कसं आहे, मी एकटा असल्यामुळे मला आता 3 दिवस, आज माझा 5वा दिवस आहे. नागपूर वारीच्या 5वा आहे, पण माझ्या गोंदियावरून आलेलो मी 5वा दिवस आहे माझा. बरोबर. त्यामुळे कसं आहे, 5 दिवसापासून यांच्यासोबत मी आहो इथं. तर इथं मला असं आतापर्यंत अनुभवलं नाही की मी एकटा आहो इथं. कारण की इथं वारी अशी वारी तिला म्हणतात जिथं अनोळखी व्यक्ती पण म्हणजे ओळख होते. तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचे नवीन जे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, किंवा मला रस्त्यामध्ये आपण वारी करताना आम्हाला एक चॅरिटी कमिशनर साहेब मिळाले. ते स्वतः बोलले, स्वतः आले पण आम्हाला रिसिव्ह करण्याकरता, आपला रिसिव्ह करण्याकरता. तर पुष्कळ आपल्याला ओळखही होते आणि आपला नवीन एक अनुभव मिळते, माहिती, जाणकारी मिळते. बरोबर. खूप एक्सपिरियन्स वेगळा राहतो. सही. खूप चांगला एक्सपिरियन्स राहतो. नवीन लोक मिळतात, नवीन अनुभव मिळतो. आणि सक्सेसफुल काही अशी जर्नी नाही किंवा डेस्टिनेशन, एक जर्नी आहे, डेस्टिनेशन नाही आहे. तर काय आहे की प्रवास करत राहा, थोडा आनंद घेत राहा. सर भरपूर लोक म्हणतात की फिटनेस साठी वेळ नाही. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचं वजन कमी झालं, पुन्हा वजन वाढलं, तर मग पुन्हा तुम्ही वेळ दिला आणि तुमचं मग पुन्हा वजन कमी केलं. तर भरपूर लोक म्हणतात की वेळ नाही आहे आणि वजन वाढलेला आहे, हेल्थ इश्यू असतात. काय सांगाल सर? वेळ नाही आहे असं नाही आहे, वेळ काढा लागते. आम्ही विनाकारण मोबाईलची रील बघत राहतो, रील त्याकरता आपल्याकडे वेळ कशी मिळते ते कोणाला मग कळत नाही. पण जेव्हा आपल्याला स्वतःकरता वेळ काढायची असेल, आपण विचार करतो आपण केव्हा वेळ काढायची. दररोज सकाळच्या वेळेला 1 तासही आपल्या स्वतःकडे लक्ष दिला आणि वेळ दिला, एक्सरसाइज घरी बसून करा किंवा रनिंग करा, वॉकिंग करा. बरोबर. तुम्ही स्वतः फिट राहणारा, निरोगी राहणारा. आज सायकलिंग केल्याने, दररोज 1 तास सायकलिंग केल्याने तुमचा हार्ट डिसीज नाही होणार. हार्ट डिसीज नाही होणार,
आणि मायग्रेनची समस्या जी राहते लोकांना ती नाही होणार. बरोबर, सही सही सर. आणि सर माझा एक जो उपक्रम आहे 1% फॉर फिट भारत, याच्यामध्ये आम्ही लोकांना उत्साही आणि प्रोत्साहित करण्याकरता हा कार्यक्रम चालवलेला आहे आणि लोकांचे विचार घेऊन राहिलो की तुम्ही कसे फिट राहता आणि आपल्याला पाहून कोणीतरी इन्स्पायर होते. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला सर? हा कार्यक्रम पुष्कळ छान आहे, कारण की आपण लोकांना प्रेरित कुठेतरी आपण जागरूक करत आहोत. हे कार्यक्रम जागृत करणार तेव्हाच आपल्याला सपोर्ट येतीलच ना. माहितीच नसणार तर येणार कसे? बरोबर बरोबर, असं आहे. म्हणून हा कार्यक्रम पुष्कळ चांगला आहे आणि फिट राहा आणि हिट राहा. हिट राहा. सही सही सही. तर 1% फॉर फिट भारत, आपण असेच भेटत राहून नवीन व्यक्तींशी नवीन विचारासोबत. हेल्थ इज वेल्थ. थँक्यू.